बुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते दीपज्योतिर्नमोस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः। नमस्कार. सांगली जिल्हा नेत्रतज्ञ संघटना आणि इंडियन मेडिकल असोसिएशन स्वागत. डॉक्टर आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत डोळ्याविषयक पुढील 4 विषय घेऊन आपण आज सुरुवात करत आहोत. मागच्या भागामध्ये आपण मोतीबिंदू, काचबिंदू अशा विषयांविषयी बघितलं. तर IMAच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी पटवर्धन यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या मीटिंगची सुरुवात करून द्यावी. हॅलो हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय? मॅडम बोला प्लीज. नमस्कार. सर्वप्रथम IMA सांगलीच्या वतीने मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करते की काही नेटवर्क इश्यूमुळे आपण कार्यक्रम वेळेवर सुरू करू शकलो नाही. ऍक्च्युली आम्ही 10:30 पासून सुरू केलेला होता कार्यक्रम, पण ते लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होत नव्हतं, त्यामुळे आपल्याला वेळ झाला. त्यामुळे सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते. आणि ह्या कार्यक्रमाच्या मागची मी आपल्याला संकल्पना सांगते. तर हा कार्यक्रम आपण मागच्या 25 तारखेला सुरू केला, डॉक्टर तुमच्या भेटीला. आणि ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन पेशंटसाठी आपण करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे, आता सर्वप्रथम हा आपला जो कार्यक्रम आहे तो नेत्र संघटनेतर्फे सादर केला जात आहे. त्याचा मला विशेष आनंद होत आहे, कारण मी स्वतः नेत्रतज्ञ आहे. तसेच आमचे सेक्रेटरी IMAचे डॉक्टर सुहास जोशी हे पण नेत्रतज्ञ आहे. त्यामुळे नेत्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद किल्लेदार, सेक्रेटरी डॉक्टर अमेय कुलकर्णी, आणखीन आजचे वक्ते डॉक्टर मिलिंद किल्लेदार, डॉक्टर सौरभ पटवर्धन, डॉक्टर अर्चना बिरादर, डॉक्टर हरीश पाठक व डॉक्टर विजयलक्ष्मी ऐनापुरे यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसंच डॉक्टर पुरंदरेंचे आभार मानते. आणि आपण उपस्थित सर्व राहिलात त्याच्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. आता कोविड सुरू झाल्यापासून नाईलाजाने का होईना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला सर्वांना ह्या ऑनलाईन ची सवय करून घ्यायला लागली, सराव करून घ्यावा लागला. आणि त्यामुळे ह्याचा एक मोठा फायदा आपल्याला असा झालाय, हा कार्यक्रम बघतोय आणि आम्ही पण घर बसल्या हा प्रेझेंट करू शकतो. तर ह्या कार्यक्रमामुळे आपण सगळं घरोघरी जात आहोत. आणखीन एक फायदा असा आहे की ही YouTube लिंक आपल्याला नंतर शेअर केली जाईल. त्यामुळे जरी आपला हा कार्यक्रम चुकला तरी आपण नंतर हा कार्यक्रम पुनश्च बघू शकतो घरी. तर हे त्याचे 2 फायदे आहेत. आता बरेच वेळा आपल्याकडे पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना प्रत्येक पेशंट जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा त्यांच्या मनात बरेच शंका असतात, भीती असते. आणि त्यांना जे प्रश्न पडतात त्याची सगळी उत्तरं काही त्यांना डॉक्टरांकडून मिळणं शक्य नसतं. परंतु जर तज्ज्ञांकडून त्यांना शास्त्रीय माहिती त्या विषयाबद्दल मिळाली तर त्यांची ही भीती जाईल आणि कुठल्या गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या आणि कुठल्या गोष्टींची काळजी करायची नाही हे त्यांना कळेल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणखीन एक गोष्ट मला नेहमी वाटते की बरेच कंपन्या ज्या असतात त्या आपले प्रॉडक्ट्स विकण्यासाठी काही मोठ्या वस्तूंबद्दल छोट्या फ्री गिफ्ट देत असतात. आणि या फ्री गिफ्टची धुरळ पडून लोक त्या मोठ्या वस्तू घेत असतात. तर असा फ्री गिफ्टचा जमाना आहे. पण आपल्याला देवाकडून मिळालेले हे सुंदर शरीर हे एक मोठं फ्री गिफ्ट आहे आणि त्याची आपण आभार मानायचं विसरतो आणि आपल्या शरीराची काळजी घ्यायची पण विसरतो. आणि डोळ्यांच्या बाबतीत तर असं आपल्याला लक्षात येतं की जेव्हा पेशंटना चांगलं दिसत असतं तेव्हा त्यांना कधी आपल्याला जाणवत नाही की आपल्याला हे सुंदर डोळे मिळालेले आहेत. हे आपण जेव्हा सकाळी रोज उठतो
तेव्हा आपण देवानी दिलेले ह्या 2 सुंदर फ्री गिफ्ट्स आहेत, या आपण उघडत असतो आणि या डोळ्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. तर या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची आणि अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत की प्रोटेक्टिव्ह ग्लासेस, गॉगल्स वापरणे, हेल्मेट वापरणे, वेळच्या वेळी तपासण्या करणे, हे सर्व कधी करायचं, कसं करायचं याचे सर्वांचं मार्गदर्शन आज आपल्याला तज्ञ डॉक्टर देणार आहेत. तर याचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. आणखीन एक म्हणजे आपले जर शंका असतील तर चॅट बॉक्समध्ये टाकाव्यात, त्याची उत्तर आपल्याला मिळतील. आणि जर आपल्या काही कार्यक्रमाबद्दल सूचना असतील तर शेवटी आम्ही एक फोन नंबर देणार आहोत IMA चा. तर त्या नंबरवर आपल्या सूचना आणि आपले काही मतं असतील तर आम्हाला जरूर कळवावी अशी मी विनंती करते. आणि आधी कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल परत एकदा दिलगिरी व्यक्त करते. सर्वांचे आणि सर्व सहभागी वक्त्यांचे आणि सांगली नेत्र संघटनेचे परत एकदा आभार मानून मी इथेच थांबते आणि थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी डॉक्टर विजयलक्ष्मी ऐनापुरे यांना विनंती करेन की त्यांनी आता आपल्या व्यक्त्यांचे ओळख करून द्यावी आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद अमेय. नमस्कार श्रोते. IMA सांगली व नेत्रतज्ञ संघटना सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर तुमच्या भेटीला भाग 2 यात तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात आपले पहिले वक्ते आहेत डॉक्टर अर्चना बिरादार. यांनी MBBS आणि DOMS MR मेडिकल कॉलेज गुलबर्गा येथून पूर्ण केलेले आहे. DNB नेत्ररोग 2008 साली लायन्स लॅब आय हॉस्पिटल मिरज येथे पूर्ण केलेले आहे. त्यांनी बुबुळ व नेत्ररोपण या विषयावर विशेष प्रावीण्य LV प्रसाद आय इन्स्टिट्यूट हैदराबाद येथून पूर्ण केलेले आहे. त्या मानद नेत्रतज्ञ म्हणून गेल्या 12 वर्षापासून लायन्स लॅब आय हॉस्पिटल मिरज येथे कार्यरत आहेत. या काळात त्यांनी बऱ्याच पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स नेत्ररोग यांचे गायडन्स आणि को-गाईड म्हणून मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर सादर केलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी 25,000 मोतीबिंदू आणि 300 नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार केलेले आहेत. सीतालक्ष्मी गिफ्ट ऑफ साईट हा पुरस्कार शंकर नेत्रालय चेन्नई येथे त्यांना 2014 साली प्राप्त झालेला आहे. ते सध्या नेत्ररोग तज्ञ म्हणून शिवदृष्टी नेत्र रुग्णालय हे त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल येथे मिरज येथे कार्यरत आहे. मी अर्चना बिरादार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी बुबुळाच्या इजा व नेत्ररोपण या विषयावर सादरीकरण करावे. धन्यवाद. सर्व श्रोत्यांना नमस्कार. सर्वप्रथम IMA सांगली आणि OSA सांगलींना मी आभार मानते की मला ह्या संधी दिल्याबद्दल. आपण आज बुबुळांवरील इजा व नेत्ररोपण बद्दल माहिती घेऊया. डोळ्यांची बुबुळ म्हणजे कॉर्निया आणि बाह्यपटल ह्याचं काम बुबुळ पारदर्शक असल्यामुळे आपल्याला डोळ्यावर पडणारे प्रकाश मेंदूपर्यंत पोचवायचं काम हा महत्वाने बुबुळ, नंतर लेन्स, नंतर रेटिना, आतले नेत्रपटल ह्या तिन्हीतला मुख्य भाग बुबुळ म्हणून हे प्रकाश केंद्रित करायला आम्हाला मदत होते. डोळ्यात इजा होण्याची कारणे काय? मशीनवर काम करत असताना लोखंडीचं बारीक कण जाणे, शेतात काम करत असताना पाला लागून इजा होणे, डोळ्यात कचरा किंवा गेल्यास खेडोपाडी घरगुती पद्धतीनं कचरा काढून घेणे, ह्याच्यामुळेही इजा वाढून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. डोळ्यात मार लागल्याने, डोळ्याला किडा चावणे, पोहताना डोळ्यात इन्फेक्शन होणे, डोळ्यात चुना जाणे, विजेच्या ठिकाणी डोळ्यात इजा होणे, रासायनिक औषधांनी डोळ्यात इजा होणे, ह्या बरेच कारण आहेत की बुबुळांवरती आपल्याला इजा होऊ शकतो. मी बरेच ह्या गोष्टी जे काही मी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत, प्रत्येक इजाचा मी काही फोटोज शेअर करते तुमच्यासोबत आणि त्याचं ट्रीटमेंट कशा पद्धतीनं आपण घ्यायची, त्याची काळजी कशी घ्यायची ते मी सांगणार आहे. हा आता तुम्हाला बुबुळावरती दिसते इथे छोटस कण गेलेला, आणि हे खेडोपाडी काय करतात लोक जाऊन जिभेनं काढून घेतात किंवा फुंकून घेतात किंवा कॉटनच्या स्वाबनं काढलं जातं आणि
ते निघालं तरी नंतर त्याच्यावरती इन्फेक्शन्स होण्याची शक्यता खूप असते. तसं न करता सरळ डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडनं स्टेराइल इन्स्ट्रुमेंट्सनं काढून घेतलेला नेहमी चांगलं असते. हा एक डोळ्याचा बुबुळावरती पाला गेलेला, हस गेलेला आहे. आणि हे बरेच ठिकाणी इन्फेक्शन्स शेतात काम करत असताना होतात. हे फंगल इन्फेक्शन, डोळ्यांवरती इजा होऊन पालक टोचल्यानंतर इजा होण्याची शक्यता असतात. हे इन्फेक्शन्सचे काही फोटोज तुम्ही बघू शकताय. बुबुळवरती हे पांढरं जे दिसतंय थर, हे बुबुळांच्या आतमध्ये शिरलेला इन्फेक्शन्स असतात. आणि काही वेळेला हे बुबुळाच्या आतल्या भागी त्याचं जंतुसंस्कार होऊ शकतात. काही फोटोज मी आता तुम्हाला दाखवायला लागले. हे सगळं बुबुळांवरती इजा होऊन इन्फेक्शन्स झालेला काही फोटोज तुम्ही बघू शकता. हे बऱ्यापैकी बुबुळांवरती इन्फेक्शन कव्हर होऊन नंतर बुबुळ पांढरं होतो. त्याचे इलाज म्हणून नेत्ररोपण केलं जातं. हे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहे. हे काही डोळ्यात केमिकल, रासायनिक हे गेल्यामुळे ह्याच्यावरती बुबुळांवरती मोठं जखम झालेलं असतात. आणि हे आपण मशीनद्वारे हे बघून कलर करून पेशंटना दाखवलं की त्यांना समजून येते की किती मोठं जखम आहे आणि त्याची ट्रीटमेंट कुठल्या पद्धतीनं घेऊ शकतो. हे प्रत्येक पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतात. असे मोठे जखम असताना काही वेळेला औषधं देऊन औषधांना बरं नाही झाले तर बुबुळांवरती असे कॉन्टॅक्ट लेन्सेस बसवलं जातं. हे कॉन्टॅक्ट लेन्स बसून झाल्यानंतर पूर्ण इजा भरून आल्यानंतर हे कॉन्टॅक्ट लेन्स कंपल्सरीली काढून घ्यावं लागतं. त्याच्यासाठी पेशंट्सनी परत येऊन हे काढून घेणे खूप महत्वाचे असतात. आणि हे काही इंजुरीज आहेत. इलेक्ट्रिक ब्लास्ट इंजुरी होऊन पेशंट आलेला, रिसेंटली हे माझ्याकडे येऊन पेशंट दाखवून गेलेत. ह्या कंडिशन्स पूर्णपणे नुसतं डोळ्यात घालणाऱ्या औषधांनी बरं न होता ह्या कंडिशन्सला काही जखम भरून येण्यासाठी शस्त्रक्रिया पण करावा लागू शकतात. डोळ्यात जर काही कारणामुळे जखम किंवा जंतुसंस्कार झाल्यास रुग्णांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे? औषधांनी काय बरं होणारी आहे इजा आहे का, किंवा शस्त्रक्रिये बरी होणारी इजा आहे का, हे डॉक्टरांकडनं सल्ला घेऊन त्या पद्धतीनं योग्य ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतात. जर डोळ्यात जंतुसंस्कार झाले असेल तर त्वरित डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखवून घेणं आवश्यक असतं. आणि नेहमी गॉगल वापरून त्याचे प्रोटेक्शन करून, प्रोटेक्टिव्ह गॉगल्स यूज करून इंडस्ट्रीजमध्ये काम करणे गरजेचं असतात. आणि दुरीत इन्फेक्शन झालेस तर स्वच्छ कापड किंवा अस्वच्छ रुमालांना डोळ्यात लावू नये. त्याच्यानी जखम जास्त वाढते किंवा इन्फेक्शन्स वाढण्याची शक्यता असतात. आणि हे काही गोष्ट आपण टाळू शकतो. प्लस सेल्फ मेडिकेशन हा खूप महत्वाचा आहे की हे कोणीही करू नये. सेल्फ मेडिकेशन स्पेशली स्टिरॉइड यूजमुळे इन्फेक्शनचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. आणि हे काही औषधांना बरं झालेला तुम्ही फोटोज बघू शकता. हे इन्फेक्शन इथे दिसतं आणि ह्या फोटोमध्ये पूर्णपणे औषधांनी बरं झालेलं इन्फेक्शन्स आहे. इकडे ह्या साईडला पण तुम्हाला दिसतंय हे इन्फेक्शन बऱ्यापैकी ह्या फोटोमध्ये बरं झालेलं दिसतात. आणि काही इन्फेक्शन्सना आपल्याला डोळ्यात इंजेक्शन देऊन आणि औषधांचं प्रमाण जास्त वेळे दर तासाला, दर अर्धा तासांना सुरुवातीच्या काळामध्ये घालून इन्फेक्शन बरं करण्याची गरज लागू शकते. आणि काही औषधांना न बरं झालेला इजा जे असतात त्याच्यावरती आपण मेम्ब्रेन म्हणजे एमनिओटिक मेम्ब्रेन म्हणून एक पापुद्रा मिळते. ते पापुद्राने आपल्याला जखम भरून घेण्याचा मदत होतो. आणि काही थर्मल इंजुरीज म्हणजे हे लहान मुलगी तिला उदबत्तीच्या काड्या ह्याच्यामुळे थर्मल इंजुरी, बर्न झालेला बुबुळ, हे औषधांना बऱ्यापैकी कव्हर होऊन, कॉन्टॅक्ट लेन्सनं कव्हर होऊन बरं झालेला फोटो तुम्ही इथे पाहू शकता. काही ब्लास्ट इंजुरीज आणि केमिकल चुना गेलेला इंजुरीज मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हे एमनिओटिक मेम्ब्रेन इथे ह्या तुम्हाला दिसतात बरं व्हायला मदत करते. एमनिओटिक मेम्ब्रेन ट्रान्सप्लांटेशन केलं जातं आणि हे जखम भरून येण्यासाठी खूप मदत करतं. हे पूर्ण बरं झालेला तुम्ही बघू शकताय की इजा होऊन पूर्ण बरं झालेला, फक्त मेम्ब्रेननं बरं झालेला पेशंटचा फोटो.
आणि मुख्य इन्फेक्शन इजा म्हणजे बरेच लहान मुलांमध्ये डोळ्यात चुना जाणे हा खूप मोठा इन्फेक्शन इजा होण्याची कारण खूप सिरियस इजा होण्याची कारण आहे. लहान मुलं खेळत असताना छोटे चुनाचं पाकेट डोळ्यात खेळत खेळत उडतात आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की पूर्णपणे बुबुळ पांढरं झालेलं आणि काही इथे ह्या एरियामध्ये तुम्हाला चुना जाऊन आतमध्ये पूर्ण गेलेल्यामुळे इथं पूर्ण हे नेक्रॉसिस म्हणजे पूर्णपणे बुबुळाच्या बाजूनं पांढरं जे भाग दिसतंय हे थर आपल्याला काढून घ्यावं लागतं आणि नंतर हे पूर्ण हे पापुद्रा आणि बुबुळ चिकटण्याचे चान्सेस असतात आणि ह्या ऑपरेशन मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला चुना काढणं, डोळे वॉश देणं गरजेचं असतात आणि नंतर परत थर बसवलं जातं, एमनिओटिक मेम्ब्रेन ट्रान्सप्लांट केलं जातं आणि काही थोड्या दिवसांना स्टेजेसमध्ये ह्या ऑपरेशन एका शस्त्रक्रियेमध्ये बरं न होता बरेच स्टेज्ड ऑपरेशन्स करावं लागतं आणि तुम्ही त्या मुलीच्याच डोळ्यांचं इथे बघू शकताय की हे एमनिओटिक मेम्ब्रेन ट्रान्सप्लांट केल्यानंतर काही महिन्यांनी तिला दुसऱ्या डोळ्यांचा लिंबल स्टेम सेल्स म्हणजे बुबुळ जे पारदर्शक करण्याची क्षमता असते त्याचे सेल्स लिंबल स्टेम सेल्स त्याच्या भोवती असतात स्टेम सेल्स म्हणून त्याचे ट्रान्सप्लांटेशन लागू शकतं आणि हे नंतर बऱ्यापैकी हे बुबुळ तुम्हाला दिसते क्लिअर झालेला हा एक चित्र तुम्ही इथे पाहू शकताय. हा एक असंच केमिकल इंजुरीचा पेशंट म्हणजे डोळ्यांमध्ये काही केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करताना गेलेला पेशंट हे पूर्णपणे आपण एक्सिजन म्हणजे काढलं जातं आणि त्याच्यावरती दुसरं डोळ्यांचं त्यांचे स्टेम सेल्स ट्रान्सप्लांट करून बरं झालेला बुबुळ तुम्ही इथे पाहू शकता. आणि काही इजा झाल्यानंतर डोळे बुबुळ फाटू शकतात आणि आतले जे द्रव्य असतं किंवा आतल्या पापुद्रा असतात ते बाहेर येण्याची शक्यता असतात आणि अशा कंडिशनमध्ये खूप लवकर पद्धतीनं ट्रीटमेंट घेतलं म्हणजे 4 ते 6 तासांमध्ये ट्रीटमेंट ह्याची लवकरात लवकर केली तर हे आपण बाहेर आलेला पापुद्रा आत घालून त्याचे सुचरिंग म्हणजे रिपेअर करू शकतो किंवा खूप दिवसांनी आल्यानंतर हे भाग आत न घालता परत ते कट करून आपल्याला त्याच्यावरती आपल्याला टाक्या घ्यावा लागतो. आणि हे बुबुळ इन्फेक्शन्स मध्ये नंतर आपल्याला काही इजानंतर इन्फेक्शन्स होऊन गेल्यानंतर बुबुळांमध्ये खूप प्रमाणात बुबुळ पूर्णपणे निर्जंतू करण्यासाठी आणि डोळे वाचवण्यासाठी आपल्याला बुबुळ फुटून पुढे आतला सर्व भाग बाहेर येऊ नये त्या ह्याच्यानी टाळण्यासाठी आपल्याला कंजंक्टिव्हल हुड फ्लॅप म्हणतो हे बाजूने जे पापुद्र असतात ते बुबुळांवरती आपल्याला परत ते पॅच करावं लागतं किंवा हे न करता आपण पुढच्या गोष्टी जे नेत्ररोपण आहे त्याच्याकडे आपण थोडे काय करू शकतो नेत्ररोपण पद्धतीनं ते आपण पाहूया. बुबुळ प्रत्यारोपणचे प्रकार बरेच आहेत ते ट्रेडिशनल कॉर्नेल ट्रान्सप्लांटेशन मेथड म्हणतो आणि लॅमेलर कॉर्नेल ट्रान्सप्लांटेशन आणि ह्याच्यामध्ये ऑप्टिकल केरेटोप्लास्टी म्हणजे काय बुबुळ बदलण्याचे कारण दिसण्यासाठी असते आणि टेक्टॉनिक केरेटोप्लास्टी म्हणजे बुबुळ बदलायचं कारण म्हणजे डोळे वाचवण्यासाठी हे बुबुळ बदलण्याची शस्त्रक्रिया केलं जातं. केरेटोप्रॉस्थेसिस म्हणजे हा एक नवीन पद्धतीचे प्रकारचं केरेटोप्लास्टी आहे पण इथे फक्त बुबुळ न बदलता त्याच्यामध्ये आतील एक लेन्सचे सिलेंडर घातलं जातं ज्यांना केरेटोप्लास्टी शक्य नाही आहे अशा डोळ्या बरेच असतात त्यांच्यामध्ये केरेटोप्रॉस्थेसिस ही करणं गरजेचं असतात. काही कारणांमध्ये कॉस्मेटिकली त्यांना बुबुळ बदलायची गरज लागू शकतो आणि जंतुसंस्कार झाले की त्यांना थेरपेटिक ट्रान्सप्लांटेशन म्हणतो आपण म्हणजे जंतू कमी करण्यासाठी ट्रान्सप्लांटेशन जे करतोय त्याला थेरपेटिक केरेटोप्लास्टी म्हटलं जातं. ट्रेडिशनल कॉर्नेल ट्रान्सप्लांट आपल्याला बरेच लोकांना गैरसमज असा आहे की नेत्ररोपण म्हणजे पूर्णपणे डोळं काढून दुसरं डोळं बसवलं जातं पण हा असं नसून फक्त डोळ्यातलं आतापर्यंत फक्त बुबुळाचं रोपण केलं जातं आणि त्याची फायदा होऊ शकतात आणि आता हल्ली रिसर्चेस चालू आहे की पुढचं रोपणाचं रेटिनल स्टेम सेल्सचं वगैरे ट्रान्सप्लांटेशनचं हे अजून रिसर्चमध्ये आहे
सध्याच्या कंडिशनमध्ये कॉर्निया तेवढंच ट्रान्सप्लांट केलं जातं आणि दिसण्याचं मदत होऊ शकतं. हे थेरपेटिक ग्रेड म्हणजे मी सांगितलं हे इथे पूर्णपणे बुबुळावरती इन्फेक्शन झाल्यानंतर त्यांना पूर्ण बुबुळ हे इन्फेक्शन कमी करण्यासाठी केलेला हा फोटो तुम्ही इथे पाहू शकताय. हा पण एक थेरपेटिक केरेटोप्लास्टी केलेला एक फोटो तुम्ही इथे बघू शकताय. टेक्टॉनिक म्हणजे इथे ह्या पेशंटमध्ये ते साईडनं बुबुळ त्यांचं पूर्ण विरघळून, त्यांना काही ऑटो इम्युन डिसीजेस असतात, तिथे बुबुळ विरघळू शकताय आणि आतील सर्व द्रव्य आणि आतील पडदा हे बाहेर येण्याची शक्यता असते. त्या कंडिशन्समध्ये फक्त पॅच ग्राफ्ट केलं जातं आणि हे इजा बरं होण्यासाठी मदत करत आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे बुबुळ विरघळलेला आहे इन्फेक्शनवरनं. ह्याच्यावरती आपण बुबुळ रोपण केलेला फोटोही तुम्ही पाहू शकताय. ऑप्टिकल केरेटोप्लास्टी म्हणजे दिसण्यासाठी केलेला ट्रान्सप्लांटेशन्सला आम्ही ऑप्टिकल केरेटोप्लास्टी म्हणून सांगतो. आणि हे ऑप्टिकल केरेटोप्लास्टीचा फोटो तुम्ही पाहू शकताय. लॅमिनार कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन म्हणजे इथे डोळ्यात मुख्य बुबुळांमध्ये 3 थर आम्ही सांगतोय की अँटिरियर, स्ट्रोमा आणि पोस्टिरियर. हे 3 थरांचे विविध लेयर्समध्ये आपल्याला बुबुळ ट्रान्सप्लांटेशन करायची नवीन पद्धतीनं केलं जातं. अँटिरियर म्हणजे जे अँटिरियर आणि मिड स्ट्रोमाचं कंडिशन्स आहे, फक्त तेवढंच लेयर्स काढून ट्रान्सप्लांटेशन, त्याला आपण अँटिरियर किंवा डीप लॅमेलर अँटिरियर केरेटोप्लास्टी म्हणतोय. आणि आतील थर म्हणजे ज्याला एंडोथिलियम म्हणतो, तो त्याचं काही कारणांना इजा झालेल्या असतात. काही पेशंट्सना ऑपरेशन नंतर इजा झालेल्या असतात. काही त्यांना कंजनायटल म्हणजे जन्मता त्यांना दोष असते किंवा फ्युक्स एंडोथिलियल डिस्ट्रोफी म्हणून हा एक कंडिशन असतो. त्या कंडिशन्समध्ये फक्त आपल्याला हा एंडोथिलियमचा थर काढून त्यात लॅमेलर केरेटोप्लास्टी केलं जातं. अशा केल्याने आपल्याला एका बुबुळ 2 ते 3 पेशंटमध्येही वापरू शकतो. हा एंडोथिलियल केरेटोप्लास्टी इथे तुम्ही बघू शकता. हे ऑपरेशन बिन टाक्यांचं होत आहे. हे एंडोथिलियल केरेटोप्लास्टी केल्यानंतर बरं झालेला हा बुबुळ तुम्ही पाहू शकता. इथे कुठल्याही पद्धतीनं टाक्या दिसत नाही. आणि तुम्ही हे 3 फोटोज बघू शकता जिथे सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स म्हणजे हे ऑप्टिकल ग्रेड केरेटोप्लास्टी केलेला आहे, थेरपेटिक केरेटोप्लास्टी आणि हा एंडोथिलियल केरेटोप्लास्टी केलेला पेशंटचा फोटो तुम्ही पाहू शकता इथे. आणि काही रुग्ण केरेटोप्लास्टी साठी विलिंग होत नाही. त्यांना कॉस्मेटिक करेक्शन्स म्हणून बुबुळांवरती पांढरं झालेला इजा असतील, त्यांना टॅटूइंग म्हणून कॉर्नियावरती आपण काळं कलरचं रंग केलं जातं. कॉस्मेटिकली हे त्यांना बरं दिसण्यासाठी मदत होतो. इथे तुम्ही पाहू शकता हा मुलांमध्ये हा डोळा पूर्ण गेलेला आहे. इथे तुम्हाला डॉक्टर हरीश पाठक सर पुढे सांगतील ह्याचे ट्रीटमेंट नक्की चांगल्या पद्धतीनं कसं घ्यायला पाहिजे. आपण इथे आर्टिफिशियल आय शेल बसवलं जातं. थोडंफार त्यांना चांगलं दिसण्यासाठी मदत होत आहे. ह्या एक पेशंटचं तुम्ही फोटो बघू शकता. इथे पूर्णपणे बुबुळ पांढरं झालेला आहे. तर ह्या कंडिशन्समध्ये कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरले जातात. आणि इथे पाहू शकता तुम्ही हे पूर्ण बुबुळ पांढरं झालेलं आहे. त्यांना दिसण्याची शक्यता कमी आहे. ह्या कंडिशन्समध्ये बुबुळ रोपणही त्यांना काम करू शकत नाही. या कंडिशन्समध्ये नुसतं ते चांगलं दिसण्यासाठी इथे कॉन्टॅक्ट लेन्स दिलं गेलं आहे. आणि यंग पेशंट्समध्ये नेत्ररोपण केल्यानंतर, बुबुळ रोपण केल्यानंतर काही अशा कंडिशन्समध्ये त्यांना हे एवढं विद्रुपता पण सहन होत नाही. त्या कंडिशन्सला सुद्धा कॉन्टॅक्ट लेन्स. आणि आणखीन एक कंडिशन असं आहे की स्टीवन जॉन्सन सिंड्रोम म्हणून. ह्या कंडिशन्समध्ये बरेचदा स्टेज्ड ऑपरेशन्स करावा लागतो. बुबुळ रोपण ह्या कंडिशन्समध्ये त्यांना उपयोग होऊ शकत नाही. ह्या कंडिशन्समध्ये आपण केरेटोप्रॉस्थेसिस म्हणून आहे हे ऑपरेशन नक्की त्यांना फायदा ठरू शकत आहे. एवढं बोलून माझ्या 2 शब्द बुबुळांवरती इजा आणि त्याचे कसे ट्रीटमेंट घ्यायचे त्याचं मी माझ्या थोडे बोलण्यात तुम्हाला सगळ्यांना समजेल या पद्धतीनं माझं टॉक मी आता इथे संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. काही प्रश्न होते जे लोकांना पडतात ते मी तुम्हाला विचारतो. की तुम्ही म्हणालात की आपण बुबुळाचं रोपण करू शकतो, तर
कोण कोण हे नेत्रदान करू शकतं याचा एकदा सारांश आम्हाला सांगाल का? आणि जर का मयत व्यक्तीला डायबिटीस असेल, त्यांचं ग्लॉकोमा असेल, काही ऑपरेशन झालं असेल तर ते करू शकतात का? येस, सर्वसाधारण सगळेजण डोळ्यांचे रोपण करू शकतात. ज्या व्यक्तींना मायोपिया हाई नंबर आहे, डायबिटीज आहे आणि ऑपरेशन झालेलं आहे, त्या रुग्णांच्या बुबुळ ची तपासणी केलं जातं नेत्ररोपण झाल्यानंतर. काही तपासण्यांमध्ये आपण ग्रेडिंग करतोय की हा बुबुळ त्यांना कुठल्या पद्धतीचा रोपण केल्यानंतर उपयोगी आहे. त्यांचं बुबुळ ऑप्टिकल ग्रेडसाठी आहे का थेरपेटिक ग्रेडसाठी आहे का टेक्टॉनिक ग्रेडसाठी आहे. ह्या ग्रेडनं बुबुळ तपासल्या जातात आणि त्या त्या कंडिशन्समध्ये तो बुबुळ यूज केलं जातं. सर्वसाधारण सर्व जण नेत्ररोपण करू शकतात. काही बुबुळ अशा रुग्णांचे असतात जर हेपॅटायटिसच्या कारणांना झालेलं असतं आणि त्यांनी डोनर्स असतात आणि कॅन्सरचं रुग्णांमध्ये जे पेशंट कॅन्सर झालेल्या रुग्णांच्या बुबुळ वापरू शकत नाही, पण तो बुबुळ रोपण केल्यानंतर ते बुबुळ रिसर्च कामासाठीही वापरू शकतो. धन्यवाद मॅडम. मी विजयालक्ष्मी मॅडमना रिक्वेस्ट करतो की त्यांनी पुढे. धन्यवाद अर्चना मॅम, बुबुळ आणि नेत्ररोपण याच्यावर विस्तृत माहिती दिल्याबद्दल. आपले पुढचे वक्ते आहेत डॉक्टर हरीश पाठक. सरांनी MBBS शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कलकत्ता येथून पूर्ण केलेले आहे. शिवाय मास्टर ऑफ सर्जरी इन ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे नेत्ररोग हे त्यांनी एम्स नवी दिल्ली इथून पूर्ण केलेले आहे. शिवाय ऑक्युलोप्लास्टी म्हणजेच डोळ्याची प्लास्टिक सर्जरी हे सुद्धा त्यांनी एम्स नवी दिल्ली इथून पूर्ण केलेले आहे. हरीश पाठक सरांचा अनुभव डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी म्हणजेच कॉस्मेटिक अँड करेक्टिव्ह आय डिसऑर्डर यात दांडगा आहे. त्यांची ही प्लास्टिक सर्जरीची सेवा किंबहुना महाराष्ट्रातच नव्हे तर इतरत्र देशात सुद्धा आहे. ते सध्या मानद ऑक्युलोप्लास्टी सर्जन म्हणून अनुराधा नेत्र रुग्णालय सांगली येथे कार्यरत आहे. शिवाय ते डोंबिवलीला वेद डोळ्यांचे हॉस्पिटल आणि ठाण्याला संजीवनी डोळ्यांचे हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. मी हरीश पाठक सरांना विनंती करते की त्यांनी डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी या विषयावर सादरीकरण करावे. धन्यवाद. नमस्कार आणि सर्वप्रथम मी IMA सांगली आणि सांगली ऑप्थॅल्मिक असोसिएशन यांचा मी आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली. ऑक्युलोप्लास्टी म्हणजे डोळ्याची प्लास्टिक सर्जरी. तर ही प्लास्टिक सर्जरी आपण 2 कारणांसाठी करू शकतो. एक तर ज्यांना डोळा त्यांचा विद्रूप आहे किंवा काही जन्मजात दोष आहेत ते कॉस्मेटिकली ते चांगले करून घेणं त्याच्यासाठी आपण करतो. आणि दुसरं जर काही ट्रॉमा किंवा काही असं ऍक्सिडेंट झालेलं आहे किंवा कॅन्सर झाल्यानंतर तो कॅन्सर काढल्यावर डोळा विद्रूप होऊन जातो किंवा डोळ्याची नॉर्मल ठेवण जी असते ती बाधित होते, अशासाठी आपण फंक्शनल रिस्टोरेशन ज्याला म्हणतो, म्हणजे ज्यांनी डोळे पूर्ण बंद व्हावे किंवा डोळ्याची ठेवण व्यवस्थित राहावी या कारणासाठी आपण ही सर्जरी करतो. आपण आधी कॉस्मेटिक सर्जरीवर थोडंसं बोलून घेऊया. प्रथम स्लाइड मध्ये आपण बघू शकता की हे 2 लहान मुलं आहेत. हे जन्मजात त्यांना हा दोष आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल की दोघांच्या पापण्या ज्या आहेत ती जन्मजात त्यांची पापण्यांची पोझिशन ती खाली आलेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना एकतर त्यांची नजर जरी आतून चांगली असेल, काही वेळा नजर पण कमी होऊन जाते कारण की डोळा उघडत नसतो. आणि जर नजर चांगली जरी असेल तरी डोळा न उघडल्यामुळे त्यांना वावरण्यात त्रास होतो. आणि काही वेळा इतकी पापणी खाली असते की मुलांना ते मान वर करून बघावं लागतं आणि त्याच्यामुळे मग मानेचे त्रास सुरू होतात. असे वेगवेगळे प्रकारचे त्रास सुरू होतात. तर अशा केसेसमध्ये आम्ही ऑपरेशनचा सल्ला देतो आणि ऑपरेशन आपण यशस्वीपणे करू शकतो. आता पुढच्या स्लाइड मध्ये तुम्ही बघाल की ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर किती फरक पडू शकतो. आता ही मुलगी बघा, मला तिला हा पापणीचा दोष होता आणि ऑपरेशन नंतर एक सामान्य आपण आधी तिला कॉस्मेटिकली तिला ते आवडायचं नाही, त्याच्यामुळे पुष्कळ प्रॉब्लेम्स व्हायचे.
शाळेमध्ये मित्र मैत्रिणींशी डोळायचे किंवा तिला स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स तिचा कमी असायचा. पण ऑपरेशन झाल्यावर जेव्हा दोन्ही डोळ्याची लेवल बरोबर झाल्यावर तिला पण कॉन्फिडन्स येतो. ती नॉर्मल कॉलेजमध्ये म्हणा किंवा नंतर पण पुढे असे प्रश्न निर्माण होतात लग्ना आधीचे किंवा लग्न जेव्हा आपण करायला जातो तेव्हा पुष्कळ वेळा नाकारल्या जातात, स्थळं नाकारली जातात. तर अशा केसेसमध्ये आपण यशस्वीप्रमाणे ते प्रॉब्लेम जो आहे कापणीचा तो आपण सर्जरीच्या माध्यमातून हा दुरुस्त करू शकतो, जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य ते नॉर्मल व्यक्तींसारखंच पुढे करू शकतात. आपण अजून एक फोटो बघूया. आता या केस मध्ये पण हा यंग मुलगा आहे, त्याला नोकरी नव्हती मिळत कारण की सगळेजण त्याला म्हणायचे की तुझ्या डोळ्याला काय झालंय, सारखे त्याच्या डोळ्याकडे लक्ष द्यायचं. तर जसं मी सांगितलं शस्त्रक्रिया होऊन दोन्ही डोळ्यांची लेवल आपण समानार्थ केलेली आहे. हे ऑपरेशन जे आहे 2-3 प्रकारे केलं जातं. आता तुम्ही बघितलं की हे वरच्या वरून म्हणजे आपण टाके घेऊन पण करू शकतो किंवा आतल्या बाजूने पण करू शकतो. जेव्हा आतल्या बाजूने करतो वरती काही स्कार किंवा असं काही निशाण राहत नाही, तर कॉस्मेटिकली याचा इफेक्ट खूप छान येतो. आणि हे ऑपरेशन करताना जसं मी सांगितलं 2-3 पद्धती आहेत. तुमचं कोणत्या प्रकारचा त्रास आहे, म्हणजे तुमचा स्नायू किती कमजोर आहे त्याप्रमाणे आपण कोणतं ऑपरेशन करायचं हे ठरवतो. काही वेळा आपण धागे वापरतो, काही वेळा आपण स्वतःच्या पेशंट्स मधनं फेशियल अटॅक म्हणून एक स्नायू असतो मांडीतला तो आपण घेऊन तिथे ट्रान्सप्लांट करतो. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. डिपेंड करतं की तुमचं मसल ऍक्शन किती आहे किंवा स्नायूची विकनेस किती आहे त्याच्यावर आपण हे डिसिजन घेतो. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघतो कापणीचे अजून 2-3 प्रकार आहेत ज्याच्यामुळे आपण काही वेळा स्पेशली जे लोक 60 किंवा 70 वर्षाचे असतात त्यांना हा प्रॉब्लेम होतो. ते म्हणजे एंट्रोपिओन आणि एक्ट्रोपिओन. याच्यामध्ये काय होतं की पापणीची जी ठेवण असते ती काही कारणांमुळे मुख्यतः म्हणजे वयानुसार ते स्नायू लूज पडतात आणि त्याच्यामुळे पापणीची वळण आता पहिल्या पिक्चर मध्ये बघाल की ती आत झाली आहे, म्हणजे ती वळण आत गेली आहे. त्याच्यामुळे पापणीचे जे केस आहेत ते डोळ्याला टच करतायत आणि घासतायत. त्याच्यामुळे काय होतं की पेशंटला सारखं पाणी येणं किंवा डोळा दुखणं किंवा जखम होणं असे त्रास होतात. दुसऱ्या केसमध्ये त्याचं उलट झालंय की कापणीची ठेवण जी आहे वळण आहे ती बाहेरकडे वळली आहे. आता त्यामुळे काय होतं की सारखा डोळा पूर्ण बंद होत नाही आणि सारखं डोळ्यातनं पाणी येत राहतं. तर या ज्या 2 कंडिशन्स आहेत पापण्यांच्या ज्याला इंट्रोपिओन आणि एक्ट्रोपिओन म्हणतो आपण, या पण एकदम सिंपल शस्त्रक्रियाने आपण त्याचं निदान करू शकतो. आता थर्ड गोष्ट जे आधीच्या स्लाइडमध्ये पण अर्चना मॅडमने सांगितलं की काही वेळा ऍक्सिडेंटमुळे म्हणा किंवा काही लागल्यामुळे म्हणा तो डोळा कायमस्वरूपी त्याची नजर चालली जाते. म्हणजे काही आपण नेत्र कॉर्नियल ट्रान्सप्लांट करून पण जेव्हा आपल्याला वाटतं की काही फायदा होणार नाहीये किंवा ती कंडिशनच नाही, डोळ्याची नस वीक झालेली आहे, की नेत्र बदल करून नेत्रपटलला जर आपण ट्रान्सप्लांट जरी करून नजर येण्याची शक्यता नाही, तर मग याच्या पुढे काय करायचं माणसाने? तर ठीक आहे नजर नाहीये पण ऍटलिस्ट दिसण्यासाठी कॉस्मेटिकली साठी आपण त्यांना मदत करू शकतो का? हो करू शकतो. आता या पेशंटचं बघा ऍक्सिडेंटमुळे डोळा गेलेला म्हणजे त्या नजर नाहीये, तर नजर तर आपण देऊ शकत नाही, पण त्याचं पुढचं आयुष्य आहे, त्याला नोकरी करायची आहे, त्याला लग्न करायचं आहे, तर मग अशा कंडिशन मध्ये त्याला आपण मदत करू शकतो. कॉस्मेटिक सर्जरीद्वारे आपण आर्टिफिशियल आय बसवू शकतो. या आर्टिफिशियल आय मध्ये आपण त्याला नजर नाही देऊ शकत पण समोरच्या व्यक्तीला तो डोळा सेम टू सेम वाटतो. म्हणजे आता तुम्ही ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर फोटोमध्ये बघाल की वाटतच नाही की त्याचा हा डोळा कृत्रिम डोळा आहे. लोकांना पहिले त्यांना नवीन माणसं त्यांना बघतात त्यांना कोणालाच कळून येत नाही की हा छोटा डोळा आहे, एकदम सामान्य डोळ्यासारखा डोळा तो दिसतो. अशा प्रकारे आपण त्यांची पुष्कळ मदत करू शकतो. आणि शेवटची कंडिशन जी आपण डिस्कस करणार आहे ती आहे थायरॉइड आय डिसीज. आता पुष्कळ लोकांना जसं मधुमेहाचा त्रास असतो तसं पुष्कळ माणसांना आणि वृद्ध लोकांना किंवा यंग लोकांना पण थायरॉइडचा आजार असतो. थायरॉइडच्या आजारामुळे काय होतं की हॉर्मोनल लेवल कमी जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यावर पडतो. डोळ्यावर पण वेगळे प्रकारे तो परिणाम पडतो. आता तुम्ही बघाल की डोळे मोठे वाटतात किंवा असे डोळे बाहेर आलेले सारखे वाटतात.
काही काहींना याच्यामध्ये पण तिरडेपणा डेव्हलप होतो, किंवा पापणीची लेवल जर तुम्ही बघाल तर आधीच्या वेळा तुम्ही बघितलं असेल आधीच्या फोटोमध्ये की पापणी खाली आली होती. तर या कंडिशन मध्ये उलट होतं की पापणी वर जाते. वर गेल्यामुळे असं वाटते की ती व्यक्ती खूप रागवलेली आहे किंवा त्यांना स्ट्रेस मध्ये आहे, अशी पाहिल्यावर एक फिलिंग येतं की हा माणूस फार रागीट दिसतोय, डोळे मोठे करून आपल्याकडे बघतो. तर अशा कंडिशन मध्ये पण आपण कॉस्मेटिक सर्जरी करू शकतो. म्हणजे मुख्यतः आधी आपल्याला थायरॉइडची ट्रीटमेंट करावी लागते थायरॉइड स्पेशलिस्ट कडनं, आणि ती ट्रीटमेंट झाल्यावर मग हे जे काही कॉस्मेटिक इश्यूज असतात ते पण आपण कॉस्मेटिक ऑक्युलोप्लास्टिक सर्जरीनी त्यांचं डोळ्याचं ठेवण आपण एका नॉर्मल व्यक्तीच्या डोळ्यांसाठी करू शकतो, जेणेकरून त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना काही त्रास होत नाही. हे सगळे कॉमन जे प्लास्टिक सर्जरीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते मी तुमच्या पुढे सादर केलेले आहेत, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. आणि एवढं बोलून मी माझं टॉक त्याचे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, फार छान फोटोग्राफ्स होते. मी आता विजयलक्ष्मी मॅडमना रिक्वेस्ट करेन की त्यांनी पुढच्या वक्त्याला इंट्रोड्यूस करावं. धन्यवाद पाठक सर, विस्तृत माहिती दिल्याबद्दल डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी या विषयावर. किल्लेदार सरांनी शिवाय लहान मुलांचे नेत्ररोग आणि तिरडेपणा या विषयात त्यांनी प्रावीण्य अरविंद आय हॉस्पिटल मदुराई येथून प्राप्त केलेले आहे. ते सध्या नेत्रतज्ञ आणि अध्यक्ष म्हणून अनुराधा नेत्र रुग्णालय सांगली येथे गेल्या 25 वर्षा सांगली येथे ते मानद म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 1996 पासून ते मानद नेत्रतज्ञ म्हणून लायन्स नॅप आय हॉस्पिटल मिरज येथे कार्यरत असून या काळात त्यांनी बऱ्याच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी नेत्ररोग यांचे गाईड आणि को गाईड म्हणून मार्गदर्शन केलेले आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी लहान मुलांमधील चष्म्यांचे नंबर, तिरडेपणा या संबंधीचे उपचार आणि निदान यावर मार्गदर्शन करावे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर विजयालक्ष्मी ओळख करून दिल्याबद्दल. श्रोत्यांनो, आपण आज लहान वयातील चष्म्याचा नंबर आणि तिरळेपणा म्हणजे शक्यतो हे दोन्ही रोग लहान वयामध्ये दिसून येतात त्याबद्दल काही माहिती घेणार आहे. तर आता आपण पाहतोय की आपण शाळेपासून हे चित्र वारंवार पाहिलं असेल की नॉर्मल डोळा, मायोपिक म्हणजे लांबी जास्त असलेला डोळा, हायपरमेट्रोपिक म्हणजे लहान असलेला डोळा, आणि ॲस्टिग्मॅटिझम म्हणजे वक्रता वेडीवाकडे असलेला डोळा, असे 3 मुख्य प्रकारचे चष्म्याचे नंबर्स असतात. आता वयोगटाप्रमाणे जर का बघितलं तर शाळेत जाण्यापूर्वी म्हणजे साधारण 5 वर्षाच्या पूर्वी फार कमी प्रमाणामध्ये हे डोळ्याचे नंबर असतात, आणि पण ते त्या वयामध्ये लक्षात जर आले नाही तर आळशी डोळे म्हणजे लेझी आय डेव्हलप होतात. पुढचा वयोगट आहे 6 ते 11. या वयामध्ये जास्तीत जास्त मायनस नंबर लागणं सुरू होतं, आणि अगदी लहान वयातले पण लक्षात न आलेले नंबर या वयोगटामध्ये सापडतात. परंतु आळशी डोळ्याची ट्रीटमेंट करायला मात्र या वयोगटामध्ये फारच उशीर झालेला असतो. माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेमध्ये म्हणजे 12 वर्षाच्या पुढे हा मायनस नंबर वाढण्याचं प्रमाण चालू राहतं. आता आपण पाहतो की अगदी लहान वयापासून म्हणजे 1 वर्षाच्या आधीच्या मुलांपासून आपल्याला डोळ्याची नजर तपासता येते. त्यासाठी 1 वर्षापर्यंत व्हीपी नावाची टेस्ट वापरली जाते. साधारणतः 1 ते 3 वर्ष या वयोगटासाठी मासे किंवा घरं अशा परिचित चित्रांचा वापर करून नजर तपासली जाते. 3 ते 5 या वयोगटात अक्षर ओळख मुलांना व्हायला सुरुवात झालेली असते, त्यामुळे त्या अक्षरांच्या माध्यमातून त्यांची नजर तपासली जाते. आणि 5 वर्षानंतर मग आपण जे
नेत्रतज्ञांकडे जाऊन पाहतो की चार्ट वाचायला दिला जातो, तर त्या पद्धतीनं नजरेची तपासणी केली जाते. प्री स्कूल म्हणजे अंगणवाडी हा एक अतिशय चांगलं केंद्र आहे की जिथे या मुलांना एकत्र आम्हाला तपासता येतं आणि त्यांच्या डोळ्याचे नंबर्स त्याच ठिकाणी काढता येतात. पहिल्यांदा आपण मायोपिया म्हणजे ऱ्हस्वदृष्टिता किंवा जवळच फक्त दिसणं या प्रकारचा नंबर बघूया. हा नंबर नैसर्गिकपणे वाढत जातो, उंची आणि वयाबरोबर तो वाढतो. हा काही प्रमाणात अनुवंशिक असतो किंवा आजूबाजूच्या म्हणजे एन्व्हायरमेंटल कारणांमुळे पण असतो. घर कोंबड्या म्हणजे सतत मोबाईल किंवा कॉम्प्युटर किंवा जवळचेच खेळ खेळणारे अशा प्रकारच्या मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळतं. मात्र बाहेर ग्राउंडवर जास्त खेळणाऱ्या मुलांमध्ये याचं प्रमाण खूप कमी असतं. सिंगापूर सारख्या ठिकाणी जवळजवळ 65% शाळेत जाणाऱ्या मुलांना हा मायनस नंबर आढळतो, तर ऑस्ट्रेलियामध्ये 12%. भारतामध्ये सुदैवानं खूप चांगली परिस्थिती आहे. ग्रामीण भागात मी जसं म्हटलं तसं 2 ते 4% आणि शहरी भागातील मुलांमध्ये 5 ते 7% शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये हे आपल्याला मायनस नंबर्स दिसून येतात. आता नवीन झालेल्या अभ्यासानुसार ॲट्रोपिन 001% या आय ड्रॉप्सच्या सलग 3 वर्ष वापरामुळे नंबर वाढण्याचं प्रमाण जवळजवळ 50 ते 60% आपल्याला रोखून धरता येतं किंवा कमी करता येतं. यासाठी या मायट्रो किंवा ॲट्रोपिन किंवा मायोपिन या प्रकारचे ड्रॉप्स डोळ्यात घालायला मुलांना कायमस्वरूपी दिले जातात, जवळजवळ 3 वर्ष सलग. आता नंबर्सच्या उपचारांचे प्रकार बघितले तर अतिशय सोपं म्हणजे चष्मा. पण चष्म्यामध्ये लहान मुलांसाठी CR किंवा पॉलिकार्बोनेट अशा प्रकारच्या काचा आम्ही सल्ला देत असतो, कारण त्या अनब्रेकेबल असतात आणि जरी तुटल्या तरी त्याचे तुकडे डोळ्यांना इजा पोचवत नाही. फ्रेम्स ज्या असतात चष्म्याच्या त्या फ्लेक्झिबल असतात, म्हणजे पटकन तुटत नाहीत, वागतात आणि अगदी चेहऱ्याप्रमाणे त्याचा शेप घेऊन त्या फिट होतात. थोड्या मोठ्या म्हणजे 15 ते 16 वर्षाच्या वरील मुलांना की जी स्वतः लेन्स लावणं आणि काढणं करू शकतात, अशा मुलांना आपण कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचा सल्ला देऊ शकतो. 18 वर्षाच्या नंतर आणि 1 वर्ष स्थिर झाला नंबर किंवा आपण लेसिक किंवा लेझरची सर्जरी करून नंबर घालवू शकतो. याविषयी विस्तृतपणे माझ्या नंतरचे वक्ते डॉक्टर सौरभ पटवर्धन हे बोलणारच आहे. व्यायामांमुळे नंबर कमी होतो का, तर अशा प्रकारच्या जाहिराती काही वेळेला आपण टीव्हीतून किंवा वृत्तपत्रातून बघतो. काही डॉक्टर जाणून बुजून नंबर कमी करून चष्मा दिला जातो, पण अशा प्रकारच्या पद्धतींचा उपयोग शून्य असल्याचं सिद्ध झालंय. आणि जर का नंबर कमी वापरून उलट त्या मुलाला क्लासरूम मध्ये, स्पोर्ट्स मध्ये किंवा बाहेरच्या लांबच्या गोष्टी स्वच्छ दिसत नाहीत, हा एक प्रकारचा डिसएडव्हान्टेजेस म्हणजे दुष्परिणामच दिसून येतो. आता हायपरमेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टिता. तर प्लस प्रकारचा नंबर असतो, वय आणि उंचीच्या वाढीबरोबर नैसर्गिकपणे कमी होतो. मग काही वेळेला काय वाटतं की काही जण होमिओपॅथिक ट्रीटमेंट, आयुर्वेदिक ट्रीटमेंट, इलेक्ट्रोपॅथिक ट्रीटमेंट किंवा वेगवेगळे व्यायाम असे करतात आणि नैसर्गिकपणे कमी होणारा जो हायपरमेट्रोपिक नंबर असतो तो कमी झाला की त्यांना वाटतं बघा कुठली तरी ट्रीटमेंट केली आणि आपला नंबर कमी झाला. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्लस प्रकारचा नंबर अगदी कमी प्रमाणात असेल तर उंचीच्या आणि वयाच्या वाढीबरोबर पूर्णपणे जाऊ सुद्धा शकतो. इथं बघतोय आपण की जाड नंबरचा चष्मा दिसतोय, तर हे प्लस प्रकारचे नंबर्स आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, या फोटोमध्ये आपल्याला सहज लक्षात येत आहे की अगदी मान धरायला लागल्याच्या वयापासून म्हणजे 4-6 महिन्याच्या बाळांपासून सर्व मुलांना चष्मा व्यवस्थित लावता येतो. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे बँड्स वापरून चष्मा व्यवस्थित फिटिंग करता येतो. तर मूल लहान आहे, आतापासून कशाला चष्मा वापरायचा असा कुठलाही मनामध्ये आपल्या किंतु न ठेवता चष्मे लवकरात लवकर मुलांना वापरायला सुरुवात करावी. त्यांनी नजरेची डेव्हलपमेंट खूप चांगली होऊ शकते. सारांश म्हणून आपण लहान मुलांमध्ये जे नंबर असतात त्यामध्ये आपण काही मुद्दे बघूया. प्रत्येक मुलाचा नंबर 4थ्या वाढदिवसाच्या आधी किंवा त्याची नजर नक्की तपासावी. तिरळेपणा, लहान डोळा असणं, सूर्यप्रकाशात एक डोळा बंद करणं, वारंवार डोळे दुखणं किंवा डोकं दुखणं अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करायला नको. लहान मुलांची नजर तपासणं आणि नंबर काढणं हे एक प्रकारचं विशिष्ट कौशल्य आहे आणि बऱ्याचदा सामान्य नेत्रतज्ञांना त्याचं ट्रेनिंग नसतं. त्यामुळं
लहान मुलांच्या नेत्रतज्ञांकडून ही तपासणी व्हावी. ऑर्बिस ही जी जागतिक दर्जाची सेवाभावी संघटना आहे, त्यामुळे आता जवळजवळ संपूर्ण भारतभर लहान मुलांचे नेत्रतज्ञ त्यांनी दिलेल्या ट्रेनिंगमुळे उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे आता लहान मुलांचे नेत्रतज्ञ आपल्याला सहज भेटू शकतात. आता आपण माझ्या विषयाच्या पुढील भागाकडे वळतोय. त्याच्यामध्ये आपण तिरळेपणा हा भाग कव्हर करतोय. बरेचदा याला शाप म्हणायचं की वरदान म्हणायचं असं आपण शंका वाटते. कारण काही जण तिरळेपणा असू दे ना, चांगलंच आहे असं म्हणून दुर्लक्ष करतात, किंवा नशीब म्हणून दुर्लक्ष करतात, किंवा काही ब्युटी स्क्विंट म्हणून सुद्धा आपण पाहतो की काही नट्यांना वगैरे सुद्धा थोड्या प्रमाणात तिरळेपणा चांगला दिसून येतो. परंतु हा तिरळा डोळा आपोआप सरळ होईल मोठीपणी असा चुकीचा सल्ला मोठी मंडळी किंवा डॉक्टर मंडळी सुद्धा काही देतात. परंतु या तिरळ्या डोळ्याची नजर कमी असू शकते. तिरळ्या डोळ्यामुळं एकच डोळा उपयोगात होतो आणि मग मोठेपणी नोकरी, पोलीस भरती याकरता प्रवेश मिळत नाही. त्यामुळे तिरळेपणा हा शापच आहे आणि तो लहानपणीच सरळ केला पाहिजे, हे आपण निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे. आता या तिरळेपणाची कारणं काय असतात, तर अगदी लहान वयातले चष्म्याचे नंबर, मसल पाल्सीज किंवा स्नायूचा कमजोरपणा, किंवा जन्मजातच स्नायूचा नसलेला समन्वय म्हणजे मसलचा बॅलन्स नसणं, या कारणांनी ही तिरळेपणा होत असतात. आता तिरळेपणाचे प्रकार काय, तर या स्लाइडमध्ये तुम्ही पाहताय की पहिल्या फोटोमध्ये डोळे एकमेकांच्या किंवा नाकाच्या जवळ आले, याला आम्ही इझोट्रोपिया म्हणतो. दुसऱ्या फोटोमध्ये हेच डोळे एकमेकापासून लांब गेले, याला आम्ही एक्झोट्रोपिया म्हणतो. क्वचित प्रसंगी एखादा डोळा लेवलपेक्षा वरती जाणं किंवा खाली जाणं असंही दिसून येतं. आणि काही वेळेला डोळ्याची हालचाल पूर्ण होत नसते, त्याला आम्ही रिस्ट्रिक्शन ऑफ मुवमेंट असं म्हणतो. तर काही वेळेला प्रत्यक्ष तिरळेपणा नसतो, पण चेहऱ्याची ठेवण अशी असते, उदाहरणार्थ नाकाचा बेस खूप रुंद असतो, त्यामुळे सुद्धा तिरळेपणाचा आभास निर्माण होतो. तर असे वेगवेगळे तिरळेपणाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. आता याच्यावर उपाय कोणते आहेत, तर चष्म्याच्या नंबरमुळे असणारा तिरळेपणा हा कायमच्या चष्म्याच्या वापरामुळे कमी होतो, यात ऑपरेशनचा उपयोग होत नाही. त्यामुळे अशा लोकांनी चष्माच वापरा. एका डोळ्याची नजर जर कमी असेल, ज्याला आम्ही अम्ब्लायोपिया किंवा आळशी डोळा किंवा लेझी आय असं म्हणतो, तर त्यांना चांगला डोळा बंद करून आळशी डोळ्यानंच बघावं अशा प्रकारचा व्यायाम दिला जातो. हा व्यायाम जितक्या लहानपणी केला जाईल तितका चांगला असतो. काही प्रकारांमध्ये डोळ्याच्या व्यायामांमुळे, विशिष्ट पद्धतीने केलेल्या व्यायामांमुळे सुद्धा तिरळेपणा काबूत म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवतात. डोळ्यांची नजर एकसमान आणली, ऑक्लुजन ट्रीटमेंट म्हणजे एक डोळा बंद करायची जी आपण ट्रीटमेंट देतो ती झाली की मग त्यानंतर केलेलं ऑपरेशन जास्त यशस्वी ठरतं. कुठल्याही वयात करता येतं, पण जर नजर चांगली राहायची असेल म्हणजे बायनोक्युलर विजन, तर लहान वयातील केलेली ऑपरेशन्स ही फार उपयुक्त ठरतात. या डोळ्याच्या स्नायूवर ऑपरेशन केलं जातं. किती स्नायूंचं आणि एका डोळ्याचं का दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करायचं हे डॉक्टर म्हणजे आम्ही ठरवत असतो. या ऑपरेशन मध्ये जिरून जाणारे टाके वापरले जातात आणि ते शक्यतो काढावे लागत नाही. आता या ठिकाणी तुम्ही बघताय या मुलीचा उजवा डोळा तिरका म्हणजे नाकाकडे आत आलेला आहे आणि ऑपरेशन नंतर तो आपल्याला सरळ झालेला दिसतो. साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पूर्ववत शाळेला जाता येतं किंवा कामाला लागता येतं, मुलं मोठी असतील तर. अशा प्रकारे ऑपरेशनने आपल्याला तिरळेपणामध्ये उत्तम रिझल्ट मिळू शकतात. धन्यवाद. लहान मुलांच्या वयोगटामधील चष्म्याचे नंबर्स आणि तिरळेपणा याबद्दल मी थोडक्यात माहिती मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या काही शंका असतील तर त्या चॅट बॉक्स मध्ये जरूर टाकाव्या. धन्यवाद. का डोळे तिरळे असा आभास होत असेल घरातल्यांनी, तर ते कधी ऑपरेशन त्यांचं करावं याच्याबद्दल काही सविस्तर सांगाल का? तर मी माझ्या एका स्लाइड मध्ये सांगितलं त्याप्रमाणे शक्यतो प्रत्येक लहान मुलाची नजर ही 4थ्या वर्षाच्या आधी तपासली जावी. हे अगदी महत्वाचं आहे. 4थ्या वाढदिवसाच्या आधी नजर तपासली तर ते फार चांगलं. त्यानंतर जे लहान म्हणजे अगदी जन्मजात तिरळेपणा असतात, तर ते तिरळेपणा लक्षात आल्यानंतर 1 वर्षाच्या आत जर तिरळेपणाची ऑपरेशन्स केली गेली
तर त्याचे रिझल्ट अतिशय चांगले मिळतात आणि दोन्ही डोळे एकत्रितपणे वापर होण्याची शक्यता खूप चांगली असते. त्यामुळं पुढे आयुष्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला दृष्टी राहावी, कुठे अडचण येऊ नये म्हणून शक्यतो तिरळेपणा लक्षात आल्यानंतर 1 वर्षाच्या आत जर ऑपरेशन झालं तर उत्तम. काही वेळेला तिरळेपणाचं प्रमाण खूप कमी असतं, जसं इंटरमिटंट एक्झोट्रोफियामध्ये. त्यावेळेला आम्ही थोडंसं डिले करण्याचा किंवा उशीर करण्याचा सल्ला देतो. पण सर्वसाधारणपणे गोल्डन रूल म्हणून आपल्याला लक्षात ठेवता येईल की 4थ्या वाढदिवसाच्या आधी मुलाचे डोळे तपासण्याची गिफ्ट आपण त्या मुलाला द्यावी आणि तिरळेपणा लक्षात आल्यानंतर 1 वर्षाच्या आत शक्यतो ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट पूर्ण व्हावी. एक छोटासा टॉपिक या निमित्ताने मी ऍडिशनल माहिती म्हणून देऊ इच्छितो. आजकाल आपण पाहतो की कमी वजनाची मुलं जन्मताना किंवा कमी वयाची मुलं जन्मताना आपण पाहतो, म्हणजे दिवस पुरे भरलेले नसतात. 7व्या महिन्यात जन्म होतो किंवा 8व्या महिन्यात जन्म होतो. भारतामध्ये नवीन जन्मलेल्या मुलाचं सर्वसाधारण वजन हे 2.4 किलो असतं. पण वजन खूप कमी असणं, अगदी 1500 ग्रॅम, 1200 ग्रॅम, 1000 ग्रॅम आणि कुठे कुठे तर अतिशय काळजीपूर्वक काळजी घेतल्यामुळं 800 आणि 600 ग्रॅमची मुलं सुद्धा जगलेली आपण पाहत असतो. तर ही जी नाजूक मुलं असतात किंवा प्रीमॅच्युअर मुलं असतात, यांना डोळ्यामध्ये अंधत्व येण्याचं काही कारण असतं. त्याला आम्ही रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे कमी वयामध्ये जन्म झाल्यामुळे होणारा रेटिनाच्या पडद्यावरचा रोग असं म्हणतो. तर यासाठी जन्मानंतर 4 आठवड्याच्या आत आपल्या डोळ्याची तपासणी, या बाळांच्या डोळ्याची तपासणी, पडद्याची तपासणी रेटिना स्पेशलिस्ट म्हणजे डोळ्याच्या पडद्याचे स्पेशलिस्ट किंवा पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे लहान मुलांचे नेत्रतज्ञ यांच्याकडून करून घ्यावी. आणि मग त्यामध्ये जर का दोष आहे असं लक्षात आलं तर डोळ्यामध्ये लेझर ट्रीटमेंट किंवा इंजेक्शन ट्रीटमेंट किंवा अगदी क्वचित प्रसंगी ऑपरेशन अशा उपायांनी याच्यावर ट्रीटमेंट करता येते आणि निश्चितपणे अंधत्व आपल्याला लहान मुलांमध्ये टाळता येतं. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आता डॉक्टर विजयलक्ष्मी ऐनापुरे यांना विनंती करीन की त्यांनी आपले पुढचे वक्ते डॉक्टर सौरभ पटवर्धन यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद अमय. धन्यवाद किल्लेदार सर, लहान मुलांचे नंबर आणि तिरळेपणा याबद्दल विस्तृत माहिती दिल्याबद्दल. आपले पुढचे वक्ते आहे डॉक्टर सौरभ पटवर्धन. यांनी आपले MS नेत्ररोग एम्स नवी दिल्ली इथून पूर्ण केलेले आहे. शिवाय नेत्रपटल तज्ञ याच्यामध्ये पण स्पेशलायझेशन त्यांनी एम्स नवी दिल्ली इथूनच केलेले आहे. ते सध्या संचालक आणि नेत्ररोग तज्ञ म्हणून नंदादीप नेत्रालय आणि PG इन्स्टिट्यूट सांगली येथे सेवा देत आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंध लिहिलेले आहेत. सध्या ते फेको पद्धतीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया 3 डायमेन्शनल म्हणजे 3D पद्धतीने त्याचे सादरीकरण यावर त्यांचे मार्गदर्शक पद्धतीचे व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवर उपलब्ध करून दिलेले आहेत. या व्हिडिओचा बराच नेत्ररोग तज्ञांना उपयोग होत आहे. मी डॉक्टर सौरभ पटवर्धन यांना विनंती करते की त्यांनी नंबर घालवण्याची लेसर ट्रीटमेंट यावर मार्गदर्शन करावे. धन्यवाद. धन्यवाद विजयलक्ष्मी. आणि सर्वप्रथम मी डॉक्टर किल्लेदार सर ऑफ्थॅल्मिक असोसिएशनचे प्रेसिडेंट आणि डॉक्टर अमय कुलकर्णी यांना धन्यवाद देतो की मला ही बोलण्याची संधी दिली. तसेच IMA चे प्रेसिडेंट डॉक्टर माधवी पटवर्धन आणि डॉक्टर सुहास जोशी सर यांनाही माझे धन्यवाद. आणि मी एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे की नंबर कमी करायचे ऑपरेशन कशा पद्धतीने केली जातात याविषयी बऱ्याच लोकांना कुतूहल असतं, तर त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे, तर तो मी आता शेअर करतो आहे. नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नंबर घालवण्याच्या उपचारांविषयी, ज्याला मी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी असं म्हणतो. माझं नाव डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी डायरेक्टर आहे नंदादीप नेत्रालय सांगली येथे. तसेच आमच्या कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, जत, सांगोला, आष्टा, सावळज येथे सुद्धा शाखा आहेत. बऱ्याच लोकांचा चष्मा
नको आहे असा आग्रह असतो आणि बऱ्याच लोकांचा हा खूप जवळचा विषय असतो. त्यामुळे चष्मा घालवण्याच्या वेगवेगळ्या उपचारांविषयी ते माहिती घेत असतात. याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता या उपचारांविषयी माहिती घेण्याच्या आधी एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की हा चष्मा लागतो कसा. आपल्याला जो तरुण वयापासून जो नंबर लागतो याचं कारण असं असतं की आपल्या डोळ्यातले 2 महत्त्वाची भिंग, एक आहे बुबुळ आणि दुसरी आपली नैसर्गिक लेन्स, यांचं काम असतं आपल्या डोळ्याच्या पडद्यावर लाईट फोकस करणे. नॉर्मल आपल्या डेव्हलपमेंटमध्ये हा लाईट फोकस करण्याच्या दृष्टीनं डोळ्याची वाढ होत असते. काही मुलांना लहानपणापासून हा जो लाईट आहे तो पडद्यावर फोकस न होता पडद्याच्या पुढे फोकस व्हायला लागतो. त्यालाच आपण मायनस नंबर, ह्रस्वदृष्टिता किंवा मायोपिया असं म्हणतो आणि याचंच प्रमाण सगळ्यात जास्त असतं. यामध्ये काय होतं की हे प्रकाशकिरण पडद्याच्या मागे फोकस होत असतात आणि त्यामुळे आपल्याला प्लस नंबरचा चष्मा द्यावा लागतो. याचं प्रमाण मायनस नंबरपेक्षा तुलनेनं थोडंसं कमी असतं. यातलाच तिसरा प्रकार म्हणजे ॲस्टिग्मॅटिझम किंवा ज्याला आपण सिलेंडर म्हणतो. आता हा गॅस सिलेंडरवाला सिलेंडर नाही बरं का. याच्यामध्ये काय असतं, आपलं बुबुळाची जी वक्रता आहे ती पूर्ण गोल नसते तर एखाद्या दंडगोलाप्रमाणे असते आणि त्यामुळे हा सिलेंडर नावाचा नंबर लागतो. अशा या 3 प्रकारांशिवाय आपल्याला जो वयानुसार नंबर लागतो, ज्याला आपण 40 म्हणतो, इंग्लिशमध्ये प्रेसबायोपिया म्हणतात, हा नंबर असतो तो जवळचा दृष्टीसाठीचा लागलेला नंबर जे वयानुसार लागतो. आता नंबर घालवण्यासाठी जे उपचार केले जातात त्याचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक आहे बुबुळावर होणारं लेझर, त्याचे विविध प्रकार आहेत, त्याविषयी मी थोडक्यात सांगेनच. दुसरं आपल्या नैसर्गिक लेन्सच्या वर एक दुसरी लेन्स बसवणं, याला स्फेकिक आयल किंवा IPCL असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार म्हणजे ही नैसर्गिक लेन्सच काढून त्या जागी कृत्रिम लेन्स बसवणं, ज्याला आम्ही क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शन, हा म्हणजे मोतीबिंदूचाच ऑपरेशनचाच एक प्रकार आहे. आता डोळ्याचं जे लेझर होतं नंबर घालवण्याच्या दृष्टीनं, त्यासाठी प्रामुख्याने 2 प्रकारच्या मशीनचा वापर केला जातो. हे आपल्याला थोडक्यात इथे दिसत असेल. माझ्या बाजूलाच जे मशीन आहे त्याला आम्ही फेमटो लेझर असं म्हणतो आणि दुसरं लेझर असतं एक्सायमर लेझर. या दोन्ही मशीनच्या साहाय्यानं नंबर हा कमी केला जाऊ शकतो. आता याविषयीच मी थोडक्यात माहिती देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे लेझर आलं त्याला एक्सायमर लेझर म्हणतात आणि याचा उपयोग प्रामुख्याने 2 प्रकारच्या लेझर करण्यासाठी होतो. एक प्रकार आहे PRK. PRKला सरफेस ॲब्लेशन किंवा ॲडव्हान्स सरफेस ॲब्लेशन किंवा काही वेळा एपिलॅसिक अशी नावं आहेत. ट्रान्स PRK अशाही नावाची काही टेक्निक्स आहेत. यामध्ये बुबुळावर डायरेक्टली आपण लेझर करतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बुबुळाचा फ्लॅप तयार करत नाही. दुसरा प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं लॅसिक. लॅसिक हा सगळ्यात पॉप्युलर प्रकार आहे आणि गेले 25 वर्ष हा वापरात आहे. याच्यामध्ये आपण बुबुळाचा एक फ्लॅप तयार करतो. आता हा फ्लॅप तयार करण्यासाठी 2 प्रकारेची यंत्र वापरू शकतो. एक आहे ब्लेड. ब्लेडनं जो हा फ्लॅप करतात त्यालाच आपण रेग्युलर लॅसिक म्हणतो आणि दुसरा आहे फेमटो लेझरनं केलेला फ्लॅप, त्याला आम्ही फेमटो लॅसिक किंवा ब्लेडलेस लॅसिक असं म्हणतो. ब्लेडच्या लॅसिकपेक्षा ब्लेडलेस लॅसिक, फेमटो लॅसिकमध्ये सुरक्षितता आणि ॲक्युरसी दोन्ही वाढलेली असते. या लॅसिकचे बऱ्याच वेगवेगळ्या नावानं सुद्धा आपल्याला ओळख असते, जसं टोपो गायडेड लॅसिक, वेव फ्रंट ऑप्टिमाइज लॅसिक, वेव फ्रंट गायडेड लॅसिक, कंटुरा, क्यू लॅसिक इत्यादी. याचं कारण असं आहे की या लॅसिक तयार करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत आणि प्रत्येक कंपनी एक वेगळं नाव आपल्या मशीनला देतं. प्रत्यक्षात हे सर्व जे प्रकार आहेत ते सर्वसामान्यपणे एकाच प्रकारात येतात आणि सगळ्यांनीच चांगली दृष्टी आपल्याला येते. त्यामुळे लॅसिकचे प्रमुख जर 2 प्रकार विचाराल तर ते ब्लेडनं केले जाणारं रेग्युलर लॅसिक आणि ब्लेडलेस किंवा फेमटो लेझरच्या साहाय्यानं केलेलं लॅसिक, हेच 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाऊ.
हा जो प्रकार आहे याला आम्ही स्माईल असं म्हणतो. हे स्माईलचं काही संबंध नाही बरं का. स्माईल याचा अर्थ छोट्या छिद्रातून लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे स्मॉल इन्सिजन लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन, म्हणून त्याला स्माईल असं नाव पडलं आहे. पण अर्थात त्याच्यामुळे एक फायदा जरूर होतो, तो म्हणजे तुम्ही मगाशी पाहिलं असेल की आपण लॅसिकमध्ये हा बुबुळाचा फ्लॅप तयार करतो आहे, पण या स्माईलमध्ये फ्लॅप करावा लागत नाही आणि छोट्याशा छिद्रातून बेसिकली आपण नंबर कमी करू शकतो. आणि हे छिद्र अतिशय छोटं, म्हणजे 2 ते 3 मिलीमीटर असतं. लॅसिकमध्ये हा काप साधारण 20 मिलीमीटरचा असतो. प्रत्येक रुग्णासाठी एकाच प्रकारचं लेझर चालेल असं नाही. त्यामुळे त्याच्या गरजेनुसार आपल्याला PRK किंवा सरफेस ॲब्लेशन, रेग्युलर लॅसिक, ब्लेडलेस लॅसिक किंवा स्माईल अशा प्रकारची तंत्र आपण वापरू शकतो. हे सगळे आहेत लेझरचे प्रकार. यापुढे आपण पाहणार आहोत तो प्रकार म्हणजे लेन्सवर केले जाणारे उपचार, ज्याला आम्ही फेकिक IOL किंवा IPCL किंवा ICL असंही म्हणतो. यामध्ये आपण नैसर्गिक लेन्सच्या वरच दुसरी लेन्स बसवत असतो. ही एक कस्टमाइज्ड लेन्स असते जी त्या रुग्णाच्या डोळ्याच्या साईजप्रमाणे आणि नंबरप्रमाणे बनवून घेतली जाते. हा जो प्रकार आम्ही वापरतो तो अशा पेशंटमध्ये खास करून वापरतो ज्यांच्यामध्ये आम्ही लॅसिक किंवा स्माईल करू शकत नाही. तसेच खूप जास्ती नंबर असेल तरीसुद्धा आम्ही या फेकिक IOL तंत्राचा वापर करतो. लॅसिक, फेमटोलॅसिक किंवा स्माईल या प्रोसिजरची ॲक्च्युली वेळ खूपच कमी असते. अक्षरशः 10 ते 20 मिनटात हे उपचार होत असतात. रुग्णाला काहीच त्रास होत नाही. कुठलंही इंजेक्शन किंवा बधीर करणं अशी प्रक्रिया करावी लागत नाही. ऑपरेशननंतर अवघ्या 1-2 तासात पेशंट घरी जाऊ शकतात. आठवड्याभरात ते पूर्ववत कामाला लागू शकतात. नवीन तंत्रज्ञानामुळे याची जी रिस्क आहे, याच्यामुळे होणारे जे धोके आहेत ते खूपच कमी झालेले आहेत. IPCL प्रोसिजर किंवा फेकिक IOL प्रोसिजरमध्ये सुद्धा लेन्स आल्यानंतर दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन 1 ते 2 दिवसात करता येतं आणि त्यानंतरसुद्धा आठवड्याभरात तुम्ही पूर्ववत कामाला लागू शकता. सर्वच तंत्रांची जी ॲक्युरसी आहे, अचूकता आहे, ती जवळजवळ 97% आता वाढलेली आहे. त्यामुळे या ऑपरेशननंतर नंबर राहण्याचा चान्स हा 2 ते 3% एवढाच असतो. नंबर राहिला तर त्यावर सुद्धा उपचार केले जाऊ शकतात. आता काही कॉमनली विचारले जाणारे प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे हे लेझर उपचार केले किंवा लेन्स बसवली तर आपल्याला पुन्हा नंबर लागणार का? नंबर घालवण्याचे उपचार करतो त्यावेळी आम्ही हे पाहतो की आत्ता त्यांचा नंबर स्थिर आहे की नाही. त्यामुळे शक्यतो हे उपचार 18 वर्षानंतर केले जातात, ज्यावेळी डोळ्याचा नंबर सर्वसामान्यपणे स्थिर असतो. परंतु असे दिसून आलं आहे की वय वाढेल तसा प्रत्येक माणसाचा नंबर हा थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो. नवीन अभ्यासाप्रमाणे आणि अल्गोरिदम्सप्रमाणे आम्ही नंबर काढून टाकताना हाच विचार करतो की भविष्य काळात रुग्णाला नंबर परत लागू नये. परंतु सर्वसाधारणपणे पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये रुग्णाला नंबर लागण्याचे चान्सेस साधारणतः 5 ते 10% असतात. त्यानंतरसुद्धा पेशंटला वाटलं तर आपण त्यांचा पुन्हा उपचार करू शकतो. 40 नंतर येणारा चष्मा हा प्रत्येकालाच लागतो. आता नवीन लेझर ज्याला आम्ही प्रेस बायोन म्हणतो, यामध्ये आम्ही 40चा नंबरसुद्धा काही रुग्णांमध्ये काढून टाकू शकतो. त्यामुळे दुसरा एक प्रश्न असतो की ह्याला वयाची काय अट आहे. मी सांगितलं तसं 18 वर्ष पूर्ण पाहिजेत, नंबर स्थिर पाहिजे आणि जास्ती वय म्हणजे 40 वर्षानंतरसुद्धा ज्या रुग्णांना याची गरज वाटते त्यांचे आपण नंबर कमी करण्याचे उपचार जरूर करू शकतो. आणखी एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या नंबर घालवण्याच्या उपचारामध्ये काही धोके आहेत का?
किंवा डॉक्टरांना ते विचारतात की तुम्ही का नाही करून घेतलं ऑपरेशन. नंबर घालवण्यासाठी जे उपचार आहेत ते करून घेण्यासाठी मुख्यतः 3 गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमची इच्छा पाहिजे. काही लोकांना लहानपणापासूनच किंवा तरुणपणी सतत वाटत असतं की चष्मा नको, चष्म्यानं त्यांच्या सौंदर्याला बाधा येतो. तसंच त्यांची जी लाईफस्टाईल असते, कदाचित ते स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असतील, स्विमिंगमध्ये ॲक्टिव्ह असतील, बऱ्याच गोष्टी ज्या सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह असतील, तर त्यांना असं वाटत असतं की आपल्याला चष्मा नको. अशावेळी बऱ्याचदा ते कॉन्टॅक्ट लेन्स पण वापरून पाहतात. काही लोकांना कॉन्टॅक्ट लेन्सचाही त्रास असतो. अशा लोकांना इच्छा असते की चष्मा न घालता आपल्याला छान दिसावं. त्यामुळे तशी इच्छा असणं हे महत्त्वाचं आहे. काही लोकांना लग्नाआधी चष्मा नको अशी गरज वाटत असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं असं गरज. काही व्यवसायांमध्ये चष्मा घालणे हे थोडेसे त्रासदायक असते. जसे मीडियामध्ये असतील, फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतील, किंवा जे लोक काही जॉब्समध्ये जसं आर्मीमध्ये असतील, पोलीस दलामध्ये असतील, नेव्हीमध्ये असतील, अशा लोकांनासुद्धा त्यांच्या व्यवसायासाठी चष्मा नसणे हे गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला इच्छा आणि गरज जर असेल तर तुम्ही चष्मा घालवण्याच्या उपचारांसाठी नक्कीच येऊन आपली तपासणी करून घेऊ शकता. त्यामुळे तिसरी गोष्ट, इच्छा आणि गरज असल्यानंतर आपली तपासणी जी आम्ही करतो, ज्यामध्ये बुबुळाचे स्कॅन, डोळ्याची सर्व निरोगी आहे की नाही हे पाहणे, पडद्याची तपासणी, या सगळ्याच्या तपासणीनंतरच आम्ही सांगू शकतो की तुमच्यावर लेसर उपचार करणे किंवा लेन्स बसवणं हे कितपत सुरक्षित आहे. कुठल्याही ऑपरेशनमध्ये थोड्याफार प्रमाणात धोके असतात, पण मी सांगितलं तसं आता नवीन तंत्रज्ञानामुळे हे धोके खूपच कमी झालेले आहेत आणि कुठल्याही साईड इफेक्टलासुद्धा आम्ही बऱ्याच प्रमाणात ट्रीटमेंट देऊन बरे करू शकतो. ऑपरेशननंतर होणारे जे कॉमन साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये डोळ्याचा होणारा कोरडेपणा हा एक महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे. हा साईड इफेक्ट स्माईल या तंत्रज्ञानामध्ये खूपच कमी होतो. तसंच IPCL किंवा फेकी कायलमध्ये सुद्धा खूप कमी होतो. परंतु लॅसिक किंवा ब्लेडलेस लॅसिकमध्ये पहिल्या काही महिन्यांमध्ये हा कोरडेपणा काही लोकांना जाणवू शकतो. आजकालच्या दैनंदिन जीवनातसुद्धा आपल्या स्क्रीनचा वापर वाढलेला असल्यामुळे हा कोरडेपणाचा त्रास आपल्याला जाणवू शकतो, पण तोसुद्धा उपचारांद्वारे आपल्याला बरा करता येतो. आणि गेल्या काही वर्षात नवीन डेव्हलप झालेल्या औषधांमुळे तसेच लॅसिक उपचारांच्यासुद्धा अद्ययावत यंत्रणेमुळे आता हा त्राससुद्धा बराचसा कमी झालेला आहे. आपल्याला नंबर घालवण्याच्या विषयी कुठल्याही शंका असतील तर तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करू शकता. डोळ्याचा नंबर घालवण्यासाठी जर तुमची इच्छा असेल तर मुळीच भीती बाळगायचं काही कारण नाही, कारण नवीन तंत्रज्ञानामुळे हे उपचार अतिशय सुरक्षित झालेले आहेत. त्यामुळे जर तुमची तशी इच्छा असेल आणि गरज असेल आणि तुम्ही आमच्या सर्व तपासण्यांमध्ये तुमचे डोळे जर योग्य वाटले तर आपण जरूर हे उपचार करून घेऊ शकता. धन्यवाद डॉक्टर सौरभ. फारच सुंदर व्हिडिओ होता. प्रश्न असा आहे की जेव्हा आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्सची भरती असते त्याच्या आधी ही ट्रीटमेंट केलेली चालते का आणि मेडिकलमध्ये ती पास करतात का? प्रत्येक जॉबसाठी काही क्रायटेरिया असतात ज्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं असतं की तुम्हाला एकतर दृष्टी किती पाहिजे आणि ती चष्म्या बरोबर किती पाहिजे आणि चष्म्याशिवाय किती पाहिजे. तसेच तुमचे जर लेझर उपचार केले गेले असतील तर त्याची सुद्धा एलिजिबिलिटी आहे का हे प्रत्येक जॉबच्या कॅटेगरीमध्ये लिहिलं असतं. त्यामुळे आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये सुद्धा वेगवेगळे केडर्स असतात. काही केडर्सना हे उपचार चालतात, काहींना चालत नाहीत. तर याविषयी आय थिंक सगळ्याच तरुणांनी ही काळजी घेतली पाहिजे की ज्यासाठी ते मेहनत करतायत. बऱ्याचदा असं दिसून येतं की एखादा फायटर पायलटसाठी मेहनत करतोय आणि सगळी तयारी झाली आणि सिलेक्शन झाल्यावर त्याला कळतं की चष्मा चालत नाही. तर अशा वेळी आय थिंक सगळ्या तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा लक्षात ठेवावं की आपला मुलगा ज्या जॉबसाठी मेहनत करतोय त्याची मेडिकल एलिजिबिलिटी आहे की नाही आणि त्याला जर ही प्रोसिजर करणार असू
तर हे आधीच करून घेणं गरजेचं आहे का, ह्या सगळ्याची माहिती त्यांनी करून घेणं हे आय थिंक महत्वाचं आहे. डॉक्टर आपल्या भेटीला या आपल्या कार्यक्रमात आज आपल्याला 4 नेत्रतज्ञांनी मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर अर्चना बिरादर यांनी बुबुळाच्या इजा आणि नेत्रारोपण याच्याबद्दल महत्वाची माहिती दिली आणि साध्या साध्या गोष्टींनी कशी इजा होऊ शकते आणि झालं तर काय करावं आणि काय करू नये हे त्यांनी महत्वाचं सांगितलं. विशेष करून दुकानातून परस्पर स्टिरॉइड ड्रॉप्स आणून स्टिरॉइड अब्यूज टाळावा हे त्यातला महत्वाचा मुद्दा होता. बुबुळ प्रत्यारोपणाची आणि त्याचे विविध प्रकारांची थोडक्यात आणि अत्यंत महत्वाची माहिती त्यांनी सोप्या शब्दात विशद केलेली आहे. मुंबईचे डॉक्टर हरीश पाठक यांनी डोळ्याच्या प्लास्टिक सर्जरी बद्दल आपल्याला माहिती दिली. टोसिस मध्ये फंक्शनल म्हणजे कामाची आणि कॉस्मेटिक म्हणजे दिसण्याची या दोन्हीची कशी सुधारणा आपण करू शकतो हे त्यांनी सांगितलं. तसं पापणीच्या आजाराची अन्य व्यक्तींसाठी कृत्रिम डोळारोपण कसं करता येईल, तसंच थायरॉइडच्या आजारात आपण काय काय करू शकतो याची पण त्यांनी माहिती दिली. डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांनी लहान वयातील नंबर आणि तिरळेपणा याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं. चष्म्याच्या विविध प्रकारांचं विवेचन केलं. 4थ्या वर्षापूर्वी नंबरची तपासणी करणं कसं आवश्यक आहे हे त्यांनी सांगितलं. आणि आळशी डोळा किंवा लेझी आय निर्माण होऊ नये यासाठी आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण त्यांनी सांगितलं. काही प्रमाणात नंबर कमी करण्याचा औषधी उपाय म्हणजे ॲट्रोपिन हाही त्यांनी सुचवलाय. तसंच हायपरमॅट्रोपिया काही न करताही कसा कमी होऊ शकतो हे त्यांनी सांगितलं. आणि काही वेळा यासाठी लोक काही अघोरी उपाय करतात आणि त्यांनी उलटीच इजा होऊ शकेल ते मला वाटतं लोकांनाही कळू शकेल. तिरळ्या डोळ्यांचा उपचार कसा अत्यावश्यक आहे आणि त्याचे व्यायाम आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या शस्त्रक्रिया याचाही त्यांनी उहापोह केला. डॉक्टर सौरभ पटवर्धन यांनी डोळ्याचा नंबर कमी करण्याच्या विविध शस्त्रक्रियांच्या आपल्याला माहिती दिली. त्या कधी कराव्यात, कशा कराव्यात याचं शास्त्रशुद्ध विवेचनाचा एक छान व्हिडिओ त्यांनी आपल्याला दाखवला. डायरेक्ट लेझर, लेझिक, फेंटो लेझर, स्माइल रिलॅक्स, मला वाटतं सर्वसामान्यांना तर ह्या टर्म्स माहिती नसतील, पण बऱ्याचशा डॉक्टरनाही त्या माहिती नाहीत, त्यांनाही त्या माहित झाल्या असतील. ऑप्थॅल्मिक सोसायटी आणि IMA याचे अध्यक्ष, सचिव आणि इतर सदस्यांनीही या कार्यक्रमासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे. डॉक्टर विजयालक्ष्मी ऐनापूर यांनी छान ओळख करून दिली. मी हे आपलेच लोक आहेत, मी त्यांचे काही आभार मानणार नाही, पण फारशा शास्त्रीय किचकट भाषेचा वापर न करता, कारण आपल्याला माहित आहे आपण सगळं शिकलोय इंग्लिशमध्ये, पण आज सगळं आपण मराठीतून विशद केलेलं आहे. तर सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आजच्या 4ही वक्त्यांनी सुंदर विवेचन केलेलं आहे. आणि आपण हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी ठेवला असला तरी सुद्धा डॉक्टर नाही तो तितकाच उपयोगी आहे. विशेष करून जे स्वतः ऑप्थॅल्मिक डॉक्टर्स नाहीत अशा इतर सर्व फॅकल्टीच्या लोकांना हा तितकाच उपयोगी आहे. तर आजच्या 4ही आपल्या वक्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्याला आणि इतरांनाही. आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व श्रोत्यांचाही मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.